Hello students, today we are going to take the second poem from our English textbook Indian Weavers, which is written by Sarojini Naidu. Before the starting of this actual poem, we have to know little bit information about Sarojini Naidu. Let us take. Sarojini Naidu. Sarojini Naidu was पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट अँड फेमिनिस्ट. विद्यार्थी मित्रो, पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट मीन्स की सरोजिनी नायडू ह्या त्यावेळेच्या राजकारणामध्ये सक्रिय होत्या, त्यामुळे त्यांना पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट असं म्हणण्यात आलं आहे. अँड शी वॉज ऑल्सो फेमिनिस्ट. फेमिनिस्ट या शब्दाचा अर्थ असा होतो की महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या, त्यामुळे त्यांना फेमिनिस्ट असं देखील म्हटलं जायचं. शी वॉज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. भारताला जे स्वातंत्र्य मिळालं, त्या भारताला जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्यामध्ये सरोजिनी नायडू यांचं योगदान देखील मोलाचं होतं. शी हॅज अ नायटिंगेल ऑफ इंडिया. विद्यार्थी मित्र, नायटिंगेल याचा अर्थ असं होतो की भारतीय कोकिळा. तर त्यांना भारतीय कोकिळा असं का म्हटलं जायचं? कारण त्याच्यामागचं कारण असं होतं की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 3 असे कविता संग्रह लिहिले. त्या कविता संग्रहाचा जर आपण अभ्यास केला किंवा ते पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल, आपण जी अभ्यासणारी एक कविता आहे ती त्याचं एक उत्तम उदाहरण आहे बघा, इंडियन व्ह्यूवर्स, की ज्याच्यामध्ये आपण शिकताना पाहणार आहोत की त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की एकच ओळ ती पुन्हा पुन्हा रिपीट करायची. त्यांच्या कडव्यांमध्ये एक ओळ पुन्हा पुन्हा रिपीट होताना दिसते, त्यामुळे त्यांना ही उपाधी देण्यात आली, नायटिंगेल ऑफ इंडिया. वी आर गोइंग टू टेक द फर्स्ट सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. सेंट्रल आयडिया किंवा थीम जर आपल्याला एखाद्या पोएमची माहिती असेल तर आपल्याला ती संपूर्ण पोएम समजून घ्यायला, लाईन बाय लाईन ती पोएम समजायला बरं पडतं. त्यामुळे आपण पहिली तिची सेंट्रल आयडिया समजून घेऊया. इंडियन व्ह्यूवर्स इज अ शॉर्ट पोएम वेअर पोएट टॉक्स अबाउट द 3 पर्टिक्युलर टाईप्स ऑफ गारमेंट दॅट व्ह्यूवर्स व्ह्यूज ॲट 3 पर्टिक्युलर टाईम्स ऑफ अ डे. याचा अर्थ असा होतो की इंडियन व्ह्यूवर्स ही एक अशी छोटी पोएम आहे, अशी छोटी कविता आहे की ज्याच्यामध्ये 3 कडवे आहेत, ज्याच्यामध्ये 4 ओळी आहेत आणि त्याच्यामध्ये या 3 कडव्यांमध्ये 3 प्रकारच्या कपड्यांचा उल्लेख झाला आहे. आणि जे इंडियन व्ह्यूवर्स आहेत, जे भारतीय विणकर आहेत, हे जे कपडे विणता आहेत, दे व्ह्यू दिस टाईप्स ऑफ क्लोथ ॲट 3 पर्टिक्युलर टाईम्स ऑफ डे. म्हणजे दिवसांच्या 3 वेळेला हे कपडे विणले जात आहेत. आता ह्याच्यामागचं कारण काय आहे? ह्याच्यामागचं नक्की जे काही कारण आहेत, हे कारण सरोजिनी नायडू यांनी आपल्या या कवितेतून मांडलेले आहेत, आपल्या या कवितेतून सादर केलेले आहेत. इच स्टांजा रिप्रेझेंट्स 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. बर्थ मीन्स चाइल्डहुड, अडल्टहुड मीन्स यंग अँड डेथ मीन्स द ओल्ड एज ऑफ ह्युमन लाईफ. प्रत्येक स्टांजा, असे 3 स्टांजा या कवितेत आहेत. प्रत्येक स्टांजा हा काय करतोय, पहिला जो स्टांजा आहे त्या स्टांजामध्ये शी टॉक्स अबाउट द चाइल्डहुड, म्हणजे त्यांनी मानवाच्या बालपणाविषयी भाष्य केलं आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये माणसाच्या तरुणपणाविषयी भाष्य केलेलं आहे. आणि तिसऱ्या कडव्यामध्ये माणसाचे जे म्हातारपण असतं किंवा डेथ असते, मृत्यू असतो, त्याच्याविषयी भाष्य केलेलं आहे. अशा 3 माणसाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या स्टेज आहेत त्याच्याबद्दल भाष्य केलं आहे. द कलर्स मेन्शन इन द स्टांजाज आर सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहिती आहे की रंगांना खूप महत्त्व आहे किंवा रंगांना खूप असे अर्थ असतात. आणि हे जे रंग आहेत ते कवयित्री सरोजिनी नायडू यांनी प्रत्येक कडव्यामध्ये वापरलेले आहेत. आणि त्याच्यानुसार कवितेतून त्या कडव्यातून त्या रंगांचा जो काही अर्थ आहे तो एक उत्तम अर्थ, एक उत्तम मॅसेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की सरोजिनी नायडू यांनी भारतीय जी दंतकथा आहेत, इंडियन मायथॉलॉजी आहेत, त्याचा आधार घेऊन
ही कविता म्हणजे इंडियन मायथॉलॉजीचं जे एक मॅसेजेस आहेत किंवा इंडियन मायथॉलॉजीची एक इन्फॉर्मेशन आहे की जी माहिती आहे ती आपल्यासमोर उत्तमरित्या मांडण्याचा या छोट्याशा शॉर्ट पोएममधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते आपण आता ॲक्च्युअल पोएममधून पाहणार आहोत. फर्स्ट स्टांजा. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay? Blue as wing of a halcyon wild, we weave the robes of newborn child. Students, in this first stanza, the poet asks the weavers, why are they weaving a clothes early in the morning, which seem to be a quite beautiful and charming. मग पहिल्या दोन ओळीमध्ये कवयित्री जे आहे त्या विवर्सना किंवा भारतीय विणकरांना प्रश्न विचारत आहेत. इथे एक फ्रेज आली आहे बघा, ब्रेक ऑफ द डे. ब्रेक ऑफ द डे याचा अर्थ होतो की सकाळची वेळ, दिवसाची सुरुवातीची वेळ. ओके, सकाळच्या वेळेस जेव्हा कवयित्री विवर्सना भेटत आहेत त्यावेळेस त्यांना ते प्रश्न विचारत आहेत, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. गे याचा अर्थ होतो हॅपीली, आनंदाने तुम्ही हे कपडे का विणत आहात. आणि ते कपडे सुद्धा कसे आहेत बघा. इथे एक मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे रंगाचा उल्लेख झाला आहे बघा. ब्लू ॲज अ विंग ऑफ हेल्सिऑन वाईल्ड. हेल्सिऑन मीन्स द अनदर नेम ऑफ किंगफिशर. म्हणजे किंगफिशर पक्षी त्याच्या पंखांवर ज्याप्रमाणे ब्लू कलरची एक छटा असते, ज्याप्रमाणे त्याच्यावर एक सुंदर असा कलर आपल्याला अट्रॅक्ट करणारा कलर त्याच्यावर असतो, अशाच कलरचा अशाच रंगाचे कपडे ते सकाळच्या वेळेस विणत आहेत. त्यामुळे कवींना न राहून सुद्धा त्यांच्या मनात हा प्रश्न आला की व्हाय डू यू अ गारमेंट सो गे. तुम्ही इतक्या आनंदाने हे कपडे का विणत आहात. दॅट टाइम द वीवर्स रिप्लाय टू द पोएट, वी वीव अ रोब्स अ न्यूबॉर्न चाइल्ड. रोब्स याचा अर्थ होतो क्लोथ्स. ओके, आम्ही हे कपडे का विणत आहोत, आम्ही एवढे खुश का आहोत, आम्ही आणि हे सकाळच्या वेळेसच का विणत आहोत. त्याच्यामागचं कारणच आहे असं आहे की वी वीव अ रोब्स अ न्यूबॉर्न चाइल्ड. आम्ही जे हे कपडे जे विणत आहोत ते कोणासाठी विणत आहोत की नवीन जन्माला येणारे जे बाळ आहे त्याच्यासाठी आम्ही हे कपडे विणत आहोत. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत, असे कवयित्रीला व्ह्यूअर्स रिप्लाय देत आहेत. Second stanza. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of peacock, purple and green, we weave the marriage wheels of a queen. बघा, in the second stanza denotes the adulthood. म्हणजे आपलं जे तरुणपण असतं ते तरुणपण ह्या कडव्यातून कवयित्रींनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या दोन ओळींचा अर्थ बघूया की वीवर्स विविंग ॲट द फॉल ऑफ नाईट. फॉल ऑफ नाईट याचा अर्थ होतो की संध्याकाळची वेळेस, डस्ट टायमिंग, इव्हिनिंग टायमिंग आपण म्हणतो त्याला फॉल ऑफ नाईट असं म्हटलेलं आहे. आणि अशा संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस कवयित्रीला वीवर्स कपडे विणताना दिसले त्यावेळेस त्यांनी एक त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न आला, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जे तुम्ही आता कपडे विणत आहात ते कपडे इतके सुंदर आणि कलरफुल आहेत. आणि ते कशा प्रकारचे आहेत बघा. लाईक्स द प्लम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. म्हणजे प्लम्स ऑफ पिकॉक याचा प्लम्स याचा अर्थ होतो सॉफ्ट फिदर्स. म्हणजे मोराच्या पंखांवर जशा प्रकारचे सुंदर असे कलर्स असतात, जे मनमोहक कलर असतात, त्या पद्धतीचे हे कपडे आहेत. ॲडिशनल पर्पल ऑर ग्रीन. आता इथे पर्पल अँड ग्रीन हा जो कलर वापरलेला आहे तो आपल्याला इथे मानवाच्या ज्या स्टेज आहेत, मानवाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या सॉरो, हॅपीनेस, स्ट्रगल ह्या ज्या स्टेज आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याबद्दल हे कलर्स इथे वापरलेले आहेत. अँड देन इन द लास्ट लाईन द व्ह्यूअर्स रिप्लाय टू द पोएट्स, वी व्ह्यू द मॅरेज व्हील ऑफ अ क्वीन. आम्ही हे जे कपडे तुम्ही म्हणताय त्यामुळे आम्ही एवढे आनंदी का आहोत, कारण आम्ही हे जे कपडे विणत आहोत ते कोणासाठी विणत आहोत. द मॅरेज व्हील ऑफ क्वीन. व्हील याचा अर्थ होतो की ओढणी, ज्याला हिंदीमध्ये चुंदरी असं म्हणतात. डोक्यावरून ज्यावेळेस लग्नाच्या वेळेस जेव्हा डोक्यावरून एक ओढणी टाकली जाते तिला व्हील असं म्हटलं जातं. आणि ती व्हील पण कोणाची आहे बघा, द व्हील ऑफ क्वीन. राणीची एका क्वीन आहे, तिच्या लग्नासाठी आम्ही हे कपडे विणत आहोत, त्यामुळे आम्ही एवढे आनंदी आहोत असं
व्ह्यूअर्स कवयित्रीला सांगतायत. Last stanza. Weavers weaving solemn and steel, why do you weave in the moonlight chill? White as the feathers and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. अतिशय उत्तम या कडव्यातून आपल्याला त्यांनी अर्थ सांगितला आहे. हा जो कडवा आहे, दिस स्टांजा डिनोट्स टू द डेथ, ओल्ड एज ऑफ ह्युमन लाईफ. म्हणजे माणसाचं जे म्हातारपण आहे किंवा माणसाचे जे मृत्यू आहे त्याला डिनोट करणारा हा कडवा आहे. आणि पहिल्या 2 कडव्यामध्ये बघा, पहिल्या 2 ओळीमध्ये बघा की कवयित्री जे आहेत ते पुन्हा व्ह्यूअर्सना भेटले आहेत आणि प्रश्न विचारत आहेत. व्हाय डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल? दॅट टाइम दे फाउंड अ सोलम अँड स्टील. सोलम अँड स्टील ह्याचा अर्थ होतो की लिटिल बिट किंवा क्वाईट सॉरोफुल, ग्रीव्ड अँड सायलेंट. म्हणजे ज्यावेळेस कवयित्री त्यांना भेटल्या, व्ह्यूअर्सना भेटल्या, त्यावेळेस चेहऱ्यावर त्यांच्या दुःख दिसत होतं. त्यांचा चेहरा कुठेतरी तिथली जी वातावरण होतं किंवा तिथे भयान अशी शांतता होती. अशा वेळेस ते चंद्राच्या प्रकाशामध्ये हे जे कपडे विणतायत ते एवढे तुम्ही दुःखी का आहात, असं त्यांना प्रश्न त्यांच्या मनात आला. आणि ते कपडे पण कसे आहेत बघा, व्हाईट ॲज अ फिदर्स अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. व्हाईट कलर जो इथे सांगितलेला आहे, हा व्हाईट कलर काय डिनोट करतोय बघा, किंवा काय अर्थ आपल्याला सांगतोय? इट मीन्स अ कलरलेस, लाईफलेस. हे जे कपडे तुम्ही विणता आहात हे कलरलेस आहेत किंवा कलरलेस वाटत आहेत, लाईफलेस वाटत आहेत. हे कपडे तुम्ही अशा चेहऱ्यावर तुमचे दुःख आहे, याच्या मागचं कारण काय आहे? दॅट टाइम द व्ह्यूअर्स रिप्लायड टू हर, वी वीव द डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. आम्ही दुःखी आहोत. तर श्राऊड या शब्दाचा अर्थ पहिला समजून घ्या. श्राऊड याचा अर्थ होतो की अ क्लोथ इन विच द डेड पर्सन इज रॅप, की ज्याच्यामध्ये मेलेल्या माणसाला गुंडाळलं जातं किंवा मेलेल्या माणसावर हे कपडे अंथरले जातात, त्यालाच आपण श्राऊड असं म्हणतो. त्यामुळे ते दुःखी आहेत त्याच्यामागचं कारण त्यांना सांगितलं, कारण आम्ही हे जे कपडे विणतो आहोत ते कोणासाठी विणतो आहोत? फॉर द डेड मॅन, म्हणजे मेलेल्या माणसासाठी आम्ही विणत आहोत. त्यामुळे आम्ही थोडे दुःखी आहोत असं तुम्हाला दिसतंय. ओके. विद्यार्थी मित्रो, बघा अशा प्रकारे 3 कडव्यामध्ये ही एक सुंदर कविता सरोजिनी नायडू यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे, आपल्यासमोर सादर केलेली आहे. आय होप सो तुम्हाला याचा अर्थ समजला असेल. तुम्हाला काही शंका असतील किंवा काही न कळलेला भाग असेल किंवा तुमच्या काही स्वतःच्या काही कमेंट्स असतील तर ते मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.